लातूर, पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक भागातील प्रेक्षक व खास प्रयोगासाठी हाँगकाँग, मलेशिया, अमेरिका, युनायटेड किंगडम इत्यादी देशातून जुडलेले रसिक प्रेक्षक यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो व आभार व्यक्त करतो. सृजनजीत दी क्रिएशन्सचे राजेश देशपांडे व मित्रपरिवार यांचेही मनपूर्वक आभार मानतो. मागील वर्षभरामध्ये व देशातील तसेच जगभरातील अनेक कोरोना योद्धे या लढाईत शहीद झाले. कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच अनेक ज्ञात अज्ञात सामान्य नागरिकांनीही आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण श्रद्धांजली अर्पण करूया. रंगदेवता व नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करून नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर सादर करत आहे एकांकिका ॲनेस्थेशिया. ॲनेस्थेशिया. लेखक डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर. दिग्दर्शक डॉक्टर संतोष कुलकर्णी, संजय अयाचित. नेपथ्य संजय अयाचित. प्रकाश योजना संजय अयाचित, सुधीर राजहंस. संगीत डॉक्टर संतोष कुलकर्णी. ध्वनी संयोजन डॉक्टर सुधीर बनशेळकीकर, डॉक्टर रविभूषण कासले. रंगभूषा भारत थोरात. रंगमंच व्यवस्था नंदकिशोर वाकडे, गणेश पवार. व्यवस्थापन डॉक्टर मुकुंद भिसे. कलाकार डॉक्टर अशोक आरदवाड, डॉक्टर संतोष कुलकर्णी आणि डॉक्टर अनघा राजपूत. नाट्यस्पंदन प्रतिष्ठान सादर करीत आहे एकांकिका ॲनेस्थेशिया. ॲनेस्थेशिया. You see, this is no way to treat a gentleman. They have got no right to arrest me like this. You see, hey, Master, this is simply preposterous. Simply preposterous. एका विद्वान शास्त्रज्ञाचा असा अपमान कसा काय करता तुम्ही? बापरे, दार लावताय. हो साहेब, हो साहेब, ते दार नका लावू प्लीज. ते दार नका लावू. मला एक क्लॉस्ट्रोफोबिया, म्हणजे बंद जागा मानवत नाही मला. घुसमटतो मी. साहेब, प्लीज डू नॉट क्लोज दॅट डोर. हवं तर मी राहीन इथे. पण ते दार नका लावू प्लीज. साहेब, मी पळून जाणार नाही. हो, ते दार उघडं ठेवा प्लीज. भीती वाटते मला बंद जागांची. मरून जाईन मी. दरवान, वॉचमन, ते दार उघडं ठेवा प्लीज. प्लीज डू नॉट क्लोज दॅट डोर. होता तो दिवाळी घालवला वाटतं यांनी.
आहात? अंधार, कोठडी, भीती, क्लॉस्ट्रोफोबिया. कोण आहे तिकडे? हॅलो, हु आर यू? कोण आहेस तू? आणि बोलत का नाहीस? म्हणजे बोलायची सवयच नाही वाटतं. फाईन, पण पण माझं तसं नाही. हा, म्हणजे बोलल्याशिवाय चालतच नाही मला. हा, कारण प्रोफेसर आहे मी सायकोलॉजीचा. तसं नावही ऐकलं असेल तुम्ही माझं कदाचित. हा, कारण 1993 सालचं नोबेल प्राइज माझ्याच नावावर होतं. हा, डॉक्टर चंद्रशेखर लिमये. आणि तरी सुद्धा या निर्बुद्ध लोकांनी मला इथे आणून टाकलं. तरी सुद्धा ह्या मूर्ख लोकांचे मी आभारच मानतो. हा, कारण 4 शहाणपणाच्या गोष्टी करण्यासाठी ह्या अंधार कोठडीत त्यांनी तुम्हाला तरी इथे ठेवलंय. मी डॉक्टर लिमये, MA, PhD, सायकोलॉजी, एक विद्वान शास्त्रज्ञ, नोबेल विजेता. आणि तरी सुद्धा या मूर्ख लोकांनी मला इथे आणून टाकलं. या मिट्ट काळोखात कोठडीत ओढत खेचत फरफटत आणून टाकलं. कसं तर सुसरीनं आईला नेलं होतं ना, तसं पाण्याच्या तळाशी कोठडी, भीती, सो मिस्टर एव्हाना, तुमची देखील खात्री पटली असेल ना की मी ठार वेडा आहे म्हणून? पण नाही, नाही, या क्षणाला मी शहाणा आहे.
अगदी तुमच्या इतकाच. हो हो, आय एम सॉरी. सिगरेट घेणार? घ्या ना. हेल्प युअर सेल्फ. ओके, नसाल घेत तर राहू दे. सर सर 1992 सालचं सायकॉलॉजी ऑफ द इयर गॉन वाचलंय का तुम्ही? सायकॉलॉजी ऑफ द इयर गॉन वाचलंय? माझा प्रबंध आहे त्यात. नोबेल विजेता नावाजलेला आहे क्रिटिक्सनी. वाचलाय? हो. तुम्ही कसं वाचणार म्हणा ह्या 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 कोठडीतल्या अंधारात? त्यापेक्षा मीच सांगतो ना तुम्हाला सगळं त्याबद्दल. हा म्हणजे वेळही जाईल आपला चांगला आणि आणि तसा एक्साइटिंग विषय आहे माझ्या रिसर्चचा. हा वेळ, मॅडनेस. Do you know, sir, that madness is of 3 types? वेडाचे 3 प्रकार असतात. 3. म्हणजे रेवती वेडी झाली ना, ती पहिल्या प्रकाराने. मॅडनेस ऑफ द फर्स्ट टाइप. म्हणजे मी रेवतीला हाऊ डू यू नो हू रेवती वॉज? आय विल टेल हू रेवती वॉज. रेवती म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण. माय एल्डर सिस्टर. ती वेडी झाली ना, ती पहिल्या प्रकाराने. मॅडनेस ऑफ द फर्स्ट टाइम. रेवती, अरे चहा घे. हो हो हो, वा 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 वा, चहा. झकास. वा.
चहा करतेस रेवती तू? म्हणजे ना अगदी आईसारखंच. हा म्हणजे प्रत्येक घोटाला आईची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चेष्टा नाही करायची हा डॅड. नो 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 नो, नॉट टू टॉय विथ अवर टॉय. टॉय बाबा म्हणायचे नाही काय ग टॉय तुला? खेळण्यातल्या बाहुलीसारखी दिसायचीच म्हणे म्हणून टॉय. नाही रे, मी ता ई म्हणून टॉय आणि तू दा दा म्हणून डॅड असं आहे ते. रेवती रेवती तुला आठवतं? काय रे? म्हणजे मी 7वीत असेल तेव्हा आणि तू 10वीत. एकदा आपण काठेवाडला गेलो होतो. काठेवाडला? हा, माईंच्या श्राद्धाला. आठवलं की? माईंच्या श्राद्धाला. आणि तिथं खूप उंडारलो होतो आपण. अरे कसली धमाल केली होती ना आपण. आणि तिथल्या समुद्रात देखील डुंबायचो आपण मुलं मुलं. काय मजा यायची डॅड. आणि एक दिवस तू माझं डोकं पाण्यात धरून उभी होतीस. हो, आणि वरती फक्त बुडबुडेच येत होते. बुडबुडे 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 1 2 3 50 100 हजारो बुडबुडे बुडबुडे बुडबुडे. माझा आकांत माझा आक्रोश बुडबुडे होऊन वर येत होता. आणि तू हसत होतीस, खिदळत होतीस. का का ते आठवतं रेवती तुला? डॅड, अरे गंमत होती ती पोरापोरातली. नाही नाही नाही, मुळीच नाही. रेवती तुला आठवतं त्याआधी बाबांनी तुला एकदा खूप मारलं होतं. येस, त्या देवळामागच्या पिंपळाखाली बसून तुमच्या वर्गातल्या त्या मुलाचा फोटो घेऊन गाताना मी तुला पाहिलं. आणि मग मी ते बाबांना जाऊन सांगितलं. मग बाबांनी तुला रट्टे दिले खूप, माझ्या देखत इतरांच्या देखत. केवढ्या खुनशी रागानं बघितलं होतंस तेव्हा तू माझ्याकडं. अरे असेल, पण म्हणून काय झालं? हा, आणि माझं डोकं पाण्याखाली दाबून उभी होतीस ना, तेव्हाही तुझा तोच खुनशी राग तुमचा होता कुठेतरी. हाऊ सिली. काहीतरीच काय हे? हा, मध्येच हे असं. तू अगदी वेडा आहेस डॅड. वेडा? बापरे. काय रे, काय झालं? केवढ्या लांबच्या शाळेत घातल्यास पोरांना रेवती तू. आणि चालत जातात दोघेही बिचारी. त्यांना तिथे पोचवायचं, चालत परत यायचं, आणि वर तुझ्या घराचे हे 3 जिने चढायचे. डॅड, बापरे. बस पाणी घे. देऊ का? नाही, नको नको. काय डॅड? अरे एक्सपर्ट ट्रेकर ना तू.
अरे म्हटलं तुझं काही वय नाही झालंय अजून, एवढ्याशा चालण्याने दमतोयस तू. छे. ट्रेकिंग ट्रेकिंग सुटून युग लोटली रेवती. शिवाय ह्या 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 सिगारेट्स छाती जळतात सारख्या. ओढा तरीही अजून ओढा. शी. पण पूर्वीचा दम नाही राहिला रेवती आता. कसा राहील हा? ट्रेकिंगचे दिवस म्हणजे सगळ्या आठवणींच्या व्हिडिओ फाईल्स वगैरे झाल्या. वेळ मिळाला की काढून पाहायच्या मनातल्या मनात. खरंच डॅड, कुठं कुठं भटकायचात नाही तुम्ही. किती डोंगरदऱ्या पालथ्या घातल्या असतील. आणि तुझे ते मित्र तेही तसेच एक जात भटके. काय काय करायचात रे तुम्ही, कुठे कुठे जायचात ना खरंच. रेवती रेवती तुला तो चांडक आठवतो? चांडक? हा आठवतो की. उंच गोरा घारा, घरी यायचा की रे नेहमी. सांजा खूप आवडायचा नाही का रे डॅड त्याला. आईला म्हणायचा सुद्धा, काकू तुमच्या हातचा सांजा अमृताच्या मुस्काडीत मारेल बघा. आणि आई ही मग हसून म्हणायची, अरे अमृतच घालून करते मी सांजा. आणि एकदा काय गंमत झाली माहिती का? ते सोड ग, ते सोड. ते सोड. हा काय झालं? ते सोड. तो मेला कसा माहित आहे तुला? मेला? अगं बाई कसा? कड्यावरून हात सटकून मेला. ओ गॉड. म्हणजे मी तिथंच उभा होतो आणि वाचवता आलंही असतं मला त्याला. धरलाही होता मी त्याचा हात. पण 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 सोडला. डॅड काय सांगतोयस? काय काय बोलतोयस तू हे सगळं? ती मिजाजखोर सुहास. कोण सुहास? आमच्या वर्गातली. मला आवडायची का ती फार. आणि त्याला सांगितलंय होतं मी तसं. पण माझ्या डोळ्या देखत हिसकावून नेली तिला. लग्नात आहेराचा हिशेब करत होतो मी त्यांच्या. मनात त्याचा काढा काढायचं गणित करतच होतो. डॅड शेवटी मिळालीच संधी. सुहास पचेल असं वाटलं होतं नाही त्याला. असा मी त्याचा हात धरला होता. वाचव वाचव, अरे अरे शेखर वाचव वाचव, अरे घरी सुहास आहे. सुहास. शेखर हात धर, अरे घरी छोटा बिपिन आहे. शेखर हात धर, शेखर. ओरडला, तडफडला आणि मेला. डॅड 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 काय होतंय तुला? काय होतंय तुला? आय एम फाईन. बरं वाटत नाहीये का? आय एम फाईन. इथे बस बरं तू. बस इथे बस. काय होतंय तुला? कसला अभ्यास करतोस, कसला रिसर्च करतोस? असले भलते सलते विचार डोक्यात येतात बघ तुझ्या. तू असं कर, तू जरा वेळ आराम करतोस का? थोडा वेळ विश्रांती घे ना. जरा डोळे मिटून शांत पडून राहा. मी माझी कामं उरकून येते आणि मग तुला उठवते. आणि ती सिगरेट टाकून दे आधी हातातली. चल शांत पडून राहा. डोळे मीट.
काय झालंय बाई ह्याला? बाई बाई. चांडक 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 चांडक. अपने आप से घबरा गया हूँ, मुझे ऐ जिंदगी दीवाना कर दे, मुझे ऐ जिंदगी दीवाना कर दे. मैं अपने आप से गुड आफ्टरनून रेवती. गुड आफ्टरनून टॉय. अरे अच्छा, काय झालं? You do not look well today. What happened to my pretty little toy? रेवती, रेवती, हे रेवती. फार मनस्ताप होतो रे कधी कधी. मनस्ताप होतो बघ नुसता. काय करू समजत नाही मला डॅड. मनस्ताप? हा? मनस्ताप. हा? मन, द माइंड, विचारांना जन्म देणारं, द मॅटर्निटी होम ऑफ इमोशन्स अँड थॉट्स म्हणे. साफ चूक. रेवती, रेवती, तुला ठाऊक आहे की विचारांचा, भावनांचा जन्म मनापेक्षा कुठल्या तरी एका वेगळ्या स्वतंत्र जागी होत होता. हा? डू यू नो दॅट रेवती? अंतर्मन, अंतर्मन ज्याच्या काम करण्याच्या पद्धतीला कोणत्याही मर्यादा नाही, म्हणजे कार्य कारण मीमांसा या बंधनात बांधलेलंच नाहीये ते. म्हणजे स्वतःच्या बापाचं देखील खून किंवा स्वतःच्या आईशीही शत्रुत्व ते जितक्या सहजपणानं करू शकतं ना, तितक्याच सहजपणे, जिवंतपणे स्वतःचं हृदय देखील एखाद्या रोग्याला दान देण्याचा विचार ते करू शकतं. बट इट कॅनॉट डू सो.
का का तर या ढोंगी समाजानं मन नावाचं एक फिल्टर, एक गाळणं प्रत्येक माणसात घालून ठेवलं, ज्यातून या समाजाला फायदेशीर ठरतील अशाच फक्त गोष्टींना कृतीत उतरवता येतं, रादर उतरवलं जातं. Are you getting me, Revati? Are you getting me? Well, I know that it's a bit complicated. म्हणजे जरा जड आहे ते. काय पण असं बघ की तुला, तुझ्या नवऱ्याला, प्रभाकरला ठार मारावं असं दिवसातून किती वेळा वाटतं? डॅड, नाही म्हणजे ऑन द स्पर ऑफ मोमेंट्स. आता फॉर इन्स्टन्स, परवा तुम्ही त्या मिसेस कौशिककडे गेला होता. तिथं त्या हरामखोरानं किती लाळघोटेपणा केला तिच्याशी, आणि तुझी स्वतःच्या बायकोची किती नालस्ती केली तिच्या पुढे. वाटलं नाही तुला की त्याच्या गळ्यावरून सुरा फिरवावा म्हणून? बट यू कुडंट डू सो, कारण तुझं मन, तुझ्या अंतर्मनाला लगाम घातला त्यानं. डॅड, प्लीज प्लीज. आणि नंतर त्या गरीब भिकाऱ्याला, तुमच्या एवढ्या पैशातनं 10-5 पैशांची मागणी करणाऱ्या त्या गरीब बिचाऱ्या भिकाऱ्याला कुत्र्यासारखा मारला प्रभाकरनं रागाच्या भरात. वाटलं नाही तुला की घ्यावा एक रस्त्यावरचा दगड आणि घालावा त्याच्या डोक्यात म्हणून? बट यू कुडंट डू सो, कारण तुझं मन, तुझं ढोंगी अप्रामाणिक हिपोक्रॅटिक मन, रेवती, रेवती एक प्रश्न विचारून पहा स्वतःला. हा ढोंगीपणा, हा अप्रामाणिकपणा का? व्हाय दिस हिपोक्रेसी? म्हणजे स्वतःमधील स्वतःला, स्वतःमधील प्रामाणिकपणाला हा समाज एखाद्या असहाय येशू सारखा चोळाला ठोकीत असताना उडणाऱ्या रक्ताची शिंतोडे चुकण्यासाठी डोळे झाकून घ्यायचे का? नाही रेवती, नाही. नाही रेवती, नाही. The self in you is being killed by the society. तुझ्यातली तूच हरवत चालली आहेस. तुझंच मन तुझ्या अंतर्मनावर विषप्रयोग करतंय, त्याला ठार मारत चाललंय हळूहळू. तेव्हा स्वतःमधील स्वतःचा असा मृत्यू व्हायच्या आतच मनाला मारून टाक आणि समाजाच्या बंधनातून मुक्त हो.
क्रॅश. सो गेले. तू मुक्त आहेस आता, स्वतंत्र आहेस. तुला तुझं मन नाही आता. सो kill your husband if you feel so. मारून टाक त्याला. Madness of the first type. वेडाचा पहिला प्रकार. आणि मी रेवतीला सांगत गेलो. तिच्यावर सतत हॅमर करत गेलो. एकदा दोनदा एक दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, पुन्हा पुन्हा सतत. and I was successful, sir. रेवती वेडी झाली. म्हणजे मी तिचं मन नष्ट केलं. पण अंतर्मन मात्र तसंच ठेवलं. आय डिडंट टच इट. वेडी झाली ना सर. त्याच रात्री तिनं तिच्या नवऱ्याचा गळा चिरला. आणि दुसऱ्या दिवशी अंगावरचे सगळे दागदागिने, घरातले सगळे कपडे, पैसे स्टेशन मागच्या झोपडपट्टीत वाटून आले. त्याच दिवशी तिला अटकही झाली. पुढे वेड्यांच्या इस्पितळात होती ते काही महिने. मला वाटतं महिन्याभरापूर्वीच तिनं आत्महत्या. नाही रेवती, नाही. माय डिअर सिस्टर, अतिशय सेन्सिटिव्ह होती ती. ए सेंटिमेंटल डार्लिंग शी वॉज. आणि तरी सुद्धा
5 महिने लागले. 5. त्या मानानं सुधाकरनं फारच कमी वेळ घेतला. सुधाकर म्हणजे माझा बाप. तो वेडा झाला तो दुसऱ्या प्रकारानं, मॅडनेस ऑफ द सेकंड टाईप. बाबा. अरे शेखर, आलास? बस. बाळ, तुझी आई अखंड सौभाग्यवती म्हणून गेली. तुला रेवतीला सांभाळायला सांगून मला एकट्याला सोडून गेली. बाबा. नाही, आता मी काय रडणार बिडणार नाही. त्यावेळी काही फारसा रडलो नव्हतो. तिच्या आठवणींवरच सावरलो. तुला रेवतीला मोठं केलं आणि आता हे सगळं व्यवस्थित चालू असताना रेवतीला काय व्हावं अचानक? बाबा हे आयुष्य म्हणजे सैतानाचा खेळ आहे. काय सैतानाचा खेळ? कुठल्या तरी अमानवी शक्तीचं क्रूर मनोरंजन. आपण त्याची यकश्चित खेळणी बाबा, खेळणी. हवं ते खेळणं उचलायचं, उचलल्यावर त्याला चुचकारायचं, गुदगुल्या करायच्या आणि शेवटी थप्पड मारायची. खेळणी. हवं ते खेळणं खेळात घ्यायचं, नको तेव्हा खेळातून बाहेर काढायचं. ना आधी ना अंत असलेला भयंकर खेळ आहे बाबा हा. मरणालाही त्यातून सुटका नाही व्हायची. मरण म्हणजे तात्पुरती विश्रांती. आपण पुन्हा या खेळात पडणार बाबा, पुन्हा या खेळात पडणार. बाळ किती भयंकर बोलतोस तू. हे सगळं मला समजण्या पलीकडचं आहे. नाहीतर मग आईला कसं मारलं त्यानं? शेखर, जाऊ दे, तो विषय नको आता. अहो नदीवर पाणी भरायला गेली होती ना. कधीही कुणी हे न ऐकलेली सुसर येते काय आणि तिला घेऊन जाते काय? आणि
अहो ती तर वेडी झाली. सैतानाचा खेळ. खदा खदा हसत असेल आता तो. स्वतःच्या नवऱ्याला मारलं, गळा चिरून. स्वतःच्या श्रीमंत नवऱ्याला. श्रीमंत जावई हवा होता नाही का तुम्हाला? हा? तुम्ही आला होतात की माझ्या बरोबर. त्याच्या रक्तात भिजलेले हात कसे कौतुकानं उंचावून दाखवत होती. स्टॉप इट प्लीज, स्टॉप इट. मला हे काही ऐकायचं नाही. तुला एकदा सांगितलं ना, आपला कुठूनही कुठेही जातोस. तरी तरी एक बरं झालं. काय? अनिकेत आणि अवधूतला त्यांच्या आईच्या आत्महत्येबद्दल काही समजलं नाही ते. नाहीतर काय अवस्था झाली असती बिचाऱ्यांची. बाबा बाबा एक मेसेज आला आहे अनिकेत आणि अवधूत यांच्या शाळेमधून. काय? वाचतो. रिग्रेट द न्यूज ऑफ बस ऍक्सिडेंट अँड डेथ ऑफ अनिकेत अँड अवधूत राजे. बाबा बाबा शेखर, तू काय म्हणत होतास? शैतान, शैतान, शैतानाचा खेळ, खेळ, खेळणी, my toys. अवधूत, बाबा अनिकेत, बाबा बाबा काय झालं बाबा? बाबा madness madness of the second type. वेडाचा दुसरा प्रकार. आणि सुधाकर वेडात झाला. मॅडनेस ऑफ द सेकंड टाइप. वेडाचा दुसरा प्रकार. म्हणजे एखाद्या माणसाला तीव्र क्षमतेनं मानसिक धक्के दिले ना वारंवार की त्याचं अंतर्मन गळून पडतं. सुधाकरचंही तसंच झालं. आता व्हेजिटेबल होऊन पडला असेल एखाद्या वेड्यांच्या इस्पितळात. म्हणजे विचारांना जन्म द्यायला अंतर्मनच नाही तर मन काय फिल्टर करणार कपाळ. सो यू सी माय डिअर फ्रेंड,
It has been a very long and at the same time an untiring journey for me. माझ्या हायपोथेसिसवरचा माझा रिसर्च बराचसा यशस्वी झाला. वेडाचे पहिले 2 प्रकार दाखवू शकलो मी. दुसऱ्या वेळी म्हणजे सुधाकरच्या वेळी थोडी गफलत झाली. आणि पोलीस मूर्ख, त्यांना या मेसेज मागची, या एवढ्या मोठ्या रिसर्च मागची गंमतच कळली नाही. शेवटी मलाच राहवलं नाही. मीच एक दिवस त्या नालायक इन्स्पेक्टरला घरी बोलावलं आणि त्याला सगळं सांगून टाकलं, सगळं माझ्या रिसर्च बद्दल. पण त्याही मूर्खानं विश्वास तर ठेवला नाहीच. उलट मलाच वेडा ठरवून इथं आणून टाकलं. गाढव लेखाचा. बट यू सीम टू बी क्वाईट सेन्सिबल. सगळं शांतपणे ऐकून घेतलं तुम्ही माझं आतापर्यंत. नाही पण तसं अपूर्णच आहे माझं संशोधन अजून. I haven't been able to demonstrate the third type of madness yet. पण काही प्रॉब्लेम नाही. इथून एकदा सुटलो ना की तीही संधी मिळेल लवकरच. बाय द वे तुम्ही काहीतरी बोलावा आता. नाही ॲप्रिसिएशन वगैरे राहू दे, पण निदान काही आयडल रिमार्क्स तरी बोला ना. ओ महाशय, स्पीक प्लीज. हो त्याचं काय, मला एक क्लॉस्ट्रोफोबिया. आय हॅव फिअर फॉर द क्लोज्ड प्लेसेस. आणि इथे तसं सगळं बंदिस्तच आहे नाही का. आणि तुम्ही जर बोलला नाहीत ना तर ते असं जास्त जास्त जाणवायला लागेल मला. तेव्हा बोला काहीतरी माझ्याशी, नाहीतर मरून जाईन मी. बोल हलकटा, बोल. शंड आहेस तू. You scoundrel! Utter a word! Utter a word! You bastard! बघू तरी तू जिवंत आहेस की मेलेला. मग उगीच त्रास दिला मी तुम्हाला. तुम्ही काय बोलणार बापडे. तुमचं तर मी अंतर्मनच नष्ट केलंय ना. बाबा 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 आठवतं तुम्हाला. आठवतं लहानपणी मी एकदा तुम्हाला वेडा म्हणालो होतो. केवढे संतापला होता तेव्हा तुम्ही माझ्यावर. आणि मग तुम्ही मला एका कपाटात बंद केलं आणि निघून गेला. काय जीवाच्या हाकांतानं ओरडलो होतो मी तेव्हा. वाचवा वाचवा वाचवा. अरे दार उघडा कोणीतरी. दार दार. ओ साहेब, ओ साहेब, साहेब ते दार उघडा. हो दार उघडा प्लीज. नाहीतर एक झोपेचं इंजेक्शन तरी द्या
झोपेचं इंजेक्शन मला. हा? नाहीतर एक बंदूक द्या आणून मला. हा, बंदूक. त्या बंदुकीनं मी नदीतल्या सगळ्या सुसरींना ठार करीन गोळ्या घालून. आणि पाण्याच्या तळाशी असलेलं आईचं शरीर वर आणून ते घाटावरच्या देवळात नाही. आणि देवळात त्या देवाला बंदुकीनं कुऱ्हाडीनं खंजीरानं आय थिंक मला अटॅक आलाय. मॅडनेस ऑफ द थर्ड टाइप. वेडाचा तिसरा प्रकार. म्हणजे पहिला आणि दुसरा आलटून पालटून, मध्येच थोडं शहाणपण. येस, madness of the third type. Psychology of the year gone, 1992, page number 63. वेडाचा हा तिसरा प्रकार सर्वात भयानक असतो. यात वेड्याला कळतं की त्याला वेड लागलंय म्हणून वेड्यासारखा करतो, पण तो काहीही करू शकत नाही. त्याला ते थांबवता येत नाही. थांबवता येत नाही. He cannot stop it. Horrible. अरे हे थांबवा कोणीतरी सगळं. हो साहेब, ते दार उघडा. हो प्लीज, दार उघडा. भीती वाटते मला. बाबा, मी गणपती स्तोत्र. तुम्ही सांगायचं आम्हाला संकटात म्हणावं म्हणून. मी गणपती स्तोत्र म्हणतो. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रम. प्रणम्य गौरी. नाही, मला आठवत नाही पुढचं. बाबा, मला नाही आठवत पुढचं. बाबा तुम्हाला आठवतं बाबा? बाबा तुम्हाला आठवतं? बाबा, लहानपणी तुम्ही आम्हाला रोज संध्याकाळी गणपती स्तोत्र म्हणायला सांगायचा. आणि आई भाकऱ्या थापत असायची तेव्हा. आणि मग आई मला अळवाचा लाडू द्यायची. मला आवडायचा अळवाचा लाडू. आई मला आई 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 ती पहा. आई किती डाकळून नजरेनं बघतीये. आई गॉड. आणि ती चितेवर बसली आहे. चिता विझवा म्हणतीये. बाबा तुम्ही विझवा ना ती चिता. बाबा विझवा ती चिता. आई
बाबा हो साहेब ते दार उघडा प्लीज, दार उघडा. मला आईचा पप्पा बोलवायचा आहे. माझी आई चितेवर बसली आहे. आई, बाबा तुम्ही सांगा ना त्यांना दार उघडायला. बाबा तुम्ही सांगा त्यांना दार उघडायला. पण तुम्ही कसं सांगणार? तुमचं तर मी अंतर्मनच नष्ट केले ना. अंतर्मनच नष्ट केले. अंतर्मन. Yes, I'm successful. I have reached the mind within the mind. Madness. म्हणून वेडाचे 3 प्रकार असतात. Madness is of 3 types. Rejoice, प्रभात.